मागच्या भागात आपण पाहिलं की पांचालीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अभिकडे काही बोलायला शब्द नव्हते. त्याने फक्त तिचा हात धरला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत असेन. थोडा वेळ शांतता होती. मग अभिने तिच्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, मला माहीत आहे हा योग्य वेळ नाही, पण पंचाली, मला तुला एक कबुली द्यायची आहे. पहिल्या दिवसापासून मी तुला पाहिलं तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम केलं. मी स्वतःलाच नाकारत राहिलो, कारण मला वाटायचं की मी सोनालिकाचा विश्वासघात करत आहे. पण आता मला कळलंय, मी तुझ्याविना जगूच शकत नाही. पांचाली घोष, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का? अभिने अंगठी पुढे केली. पंचाली उठली. तिच्या चेहऱ्यावर आनंद चमकत होता. ती अचानक उठली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण क्षणातच तिचा भाव बदलला आणि ती म्हणाली, नाही अभि, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हे बोलून ती निघून जायला लागली. सौरभने तिचा हात धरला आणि हळू आवाजात विचारलं, मी तुला जबरदस्ती करणार नाही, पण कारण सांगशील का? तुला कुणावर प्रेम आहे का? मला माहिती आहे की तुझं आकाशवर काहीच प्रेम नाही. तू स्वतःच स्पष्ट केलंयस. मग कोणाची भीती वाटते का? की अजून काही कारण आहे? बघ, मी तुला सोडणार नाही जोपर्यंत कारण सांगत नाहीस. पांचाली रडत म्हणाली, अभि, मला कुणावरही प्रेम नाही, फक्त तुझ्यावरच आहे. हो, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. कारण आहे माझे वडील. मला नाही वाटत की ते तुला त्रास देतील. जर त्यांनी तुला धमकी दिली आणि तू मान्य केलं नाहीस तर ते काही करू शकतात. प्लीज अभि, प्लीज. ती रडत रडत जमिनीवर बसली. हे ऐकून सौरभ हसायला लागला. पांचाली त्याच्याकडे पाहत म्हणाली, हा वेड्यासारखा का हसतोय? तो म्हणाला, म्हणजे थोडक्यात तू माझ्याबद्दल काळजी करतेस? काळजी करू नकोस. जर खरंच तू माझ्यावर प्रेम करत असशील तर आपल्याला कोणी वेगळं करू शकत नाही. हे म्हणत त्याने तिच्या हातात अंगठी घातली. पांचालीच्या डोळ्यात आनंद होता. तिने त्याला घट्ट मिठी मारली. तुला माहीत नाही अभि, मी तुला किती प्रेम करते, ती म्हणाली. सौरभ थोडं हसत म्हणाला, खरंच? मग मला दाखवशील का की किती प्रेम करतेस? पंचाली गोंधळली. हा असा हसतोय म्हणजे काहीतरी डोक्यात आहे, ती थोड्या चिंतेने म्हणाली. हो. सौरभ हळूहळू जवळ जात म्हणाला, मग मला एक किस दे. नाही, ती ठामपणे म्हणाली. का नाही? आपण आता एंगेज झालोय, लवकरच लग्न होणार आहे. मग का नाही? त्याने विचारलं. नाही म्हणजे नाही. चल आता घरी जाऊ, खूप उशीर झालाय, असं म्हणत ती हसली आणि कारकडे निघाली. पांचालीच्या घरी सौरभने हात हलवत म्हटलं, बरं आता निघतो, बाय. अरे थांबा, काय बाय बाय करतोय? आत येणार नाही का? तुला काही खायचं नाही का? की आज उपाशीच राहायचं ठरवलंय? पांचालीने भुवया उंचावत विचारलं. तो लहान मुलासारखा मान खाली घालून तिच्या मागे आत आला. पांचाली कपडे बदलून स्वयंपाक करायला लागली. सौरभ ड्रॉइंग रूममध्ये कंटाळलेला बसला होता. अचानक त्याच्या मनात एक कल्पना चमकली. ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, पण तिच्या मनात एक वेगळीच खुशी होती. का ते माहिती आहेस, त्यामुळे विचारू नका. अचानक तिने पाहिलं, सौरभ सोफ्यावर नव्हता. कदाचित तो फ्रेश होण्यासाठी गेला असेल. पण अचानक तिच्या कमरेभोवती 2 हात आले. ती थोडी दचकली, पण लगेच कळालं की तो अभिच होता. पोटात फुलपाखरं उडाली. अभि, सोड मला, ती हसत म्हणाली. त्याने तिला लगेच सोडलं. पंचाली वळून त्याच्याकडे रागाने पाहिलं. काय झालं? तो गोंधळून विचारते. का सोडलंस? तिने चिडून विचारलं. मग तुला काय हवंय? त्याने अजून कुजबुजत विचारलं. काही नाही, असं म्हणून ती पुन्हा भाज्या चिरायला लागते. हा इतका बावळट कसा असू शकतो? ती मनात विचार करत होती. तेवढ्यात त्याने त्याला घट्ट पकडलं. तो म्हणाला, बस कर आता हे नाटक. तुला लाज का वाटते? मी आता तुझा फियोन्से आहे. तिने हसून म्हणाली. ओहो, फियोन्से? तो थोडा अभिमानाने म्हणाला, नक्कीच. मग तो हसत म्हणाला, पण खरं सांगायचं तर तू माझी फियोन्से नाही आहेस. तिने रागाने विचारलं. काय? तो खट्याळ हसत म्हणाला. हो, कारण तू तर माझी होणारी बायको आहेस. फार मजेशीर आहे, तिने उत्तर दिलं. डिनर झाल्यावर तो पिल्लासारखा चेहरा करून म्हणाला, हे खरंच आवश्यक आहे का? तिने गंभीरपणे म्हणाली. अरे, तू तुझ्या घरी जाणारच, नक्कीच आवश्यक आहे. त्याने पुन्हा विचारलं. पण आता तू माझी होणारी बायको आहेस, मी इथे राहू शकत नाही का? नाही, लग्न होईपर्यंत आपण एकत्र राहणार नाही, तिने ठामपणे उत्तर दिलं. तो थोडा हसत म्हणाला. ठीक आहे, मग उद्या आपण कोर्ट मॅरेज करूया. काय वेडं लागलंय का? अजिबात नाही, तिने गंभीरपणे उत्तर दिलं. तो थोडा खट्याळ हसत म्हणाला. ठीक आहे मग, ते 3 जादुई शब्द तरी बोल.
तिने विचारलं, मी ते 3 शब्द बोलले तर तू जाशील ना? तो मान हलवत तयार झाला. ती हसत म्हणाली, ठीक आहे, निजेल बरी जा. तो गोंधळून विचारतो, याचा काय अर्थ आहे? ती हात हलवत म्हणते, कधीतरी कळेल, पण आत्ता जा. ती आत गेली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. नाही नाही, फक्त त्याने तिला प्रपोज केलं म्हणून नाही, तर तिचा प्लॅन जसाचा तसा चालला होता. त्याला तिची सोडवणूक घ्यायचीच आहे. पुढच्या सकाळी सकाळी पांचालीला बाहेरून बाईकचा आवाज आला. तिला वाटलं की अभि आला आहे तिला घ्यायला, म्हणून ती पटकन खाली आली. पण दाराशी आकाश उभा असल्याचं पाहून ती थबकली. हा इथे काय करतोय असा विचार करून ती परत आत जाणार इतक्यात आकाशने हाक मारली. पंचाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज. तो विनवणीच्या सुरात म्हणाला. पांचालीचा चेहरा कठोर झाला. काय आहे? मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाही. कृपया मला एकदा समजावू दे, फक्त एकदा. तू माझी कधीतरी बेस्ट फ्रेंड होतीस ना? आकाश म्हणाला. बेस्ट फ्रेंड? तू आता माझ्यासाठी काहीच नाहीस, ती उत्तरली. प्लीज. ठीक आहे, सांग मग. आकाशने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मला ठाऊक आहे तू रागावलेली आहेस, पण गेले काही महिने तुझ्या वडिलांनी मला जबरदस्ती केली की मी त्यांच्यासाठी तुला भेटायला पटवावं. मी त्यांना सांगितलं होतं की तू त्यांना मिनिटभरही सहन करणार नाहीस, पण तरीही त्यांनी आश्वासन दिलं होतं की एकदा भेट घडवून आणली तर ते माझ्या मागे लागणं थांबवतील, आणि जर तुझा प्रतिसाद नकारात्मक असेल तर ते परत मला त्रास देणार नाहीत. म्हणूनच मी तुला त्या डिनरला बोलावलं होतं. पांचालीने शांत स्वरात उत्तर दिलं. ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण काल सौरभने मला प्रपोज केलंय. काय? खरंच? आकाश थोडा चकित झाला. खूप छान, म्हणजे आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं चाललंय. श्श, हळू बोल, कुणाला ऐकू जाईल. पंचालीने त्याला दटावलं. त्याच सकाळी सौरभ ऑफिससाठी तयार होत होता आणि नेहमीप्रमाणे पंचालीला घ्यायला जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. त्याला वाटलं दाराशी पंचाली किंवा राज असेल, पण दार उघडलं तर समोर राहुल उभा होता. हा राहुल देवसिंग म्हणजे त्याचा धाकटा भाऊ, जो 10 वर्षांपूर्वी ॲम्स्टरडॅममध्ये व्यवसाय सांभाळत होता. सौरभने त्याला मिठी मारली. अरे वा, कसा आहेस? केव्हा आलास? मला सांगितलंस का नाही? सगळं सांगेन, पण आधी आपण बाबांच्या ऑफिसला जाऊ, त्यांनी आपल्याला बोलावलंय, राहुल म्हणाला. गाडीत बसल्यावर सौरभने विचारलं, तर सांग आता. राहुलने उत्तर दिलं, आजच आलोय बाबांच्या सांगण्यावरून. ते तुझ्यावर खूपच नाराज आहेत. नेहमी कधीही रागावत नाहीत आणि आता रागावले आहेत. काय केलंस तू? मी? काहीच नाही. का रागावले तेच बघायला हवं, सौरभ म्हणाला. विक्रम सिंगच्या ऑफिसमध्ये दोघं आत गेले. तेवढ्यात सौरभचा फोन वाजला. कॉल पंचालीचा होता, पण त्याने मेसेज केला, आय एम बिझी. राहुलने डोकावून पाहिलं आणि विचारलं, ही कोण पांची? ती पंचाली, माझी गर्लफ्रेंड, सौरभ हसत म्हणाला. अरे वा, हीच का पंचाली घोष? घोष कंपनीची मालकीण? हो तीच, सौरभने मान डोलावली. मग मी सुद्धा माझ्या बहिणीला भेटणार, राहुल उत्सुकतेने म्हणाला. भेटशील, पण आधी बाबांना भेटूया. ते कॅबिनमध्ये गेले. विक्रम सिंग खिडकीकडे तोंड करून उभे होते. दोघांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी सौरभकडे पाहत विचारलं, कसं आहेस? मी ठीक आहे बाबा, त्याने उत्तर दिलं. राहुल सांगतोय की तुम्ही माझ्यावर रागावलात, पण मी तर काम पूर्ण मनापासून करत आहे. विक्रम सिंग शांत पण गंभीर सुरात म्हणाले. खरंच? आणि तू त्या मुलीवर तर प्रेम करत नाहीयेस ना? मुलगी? अहो, तुम्ही पांचालीबद्दल बोलताय? नाही रे बाबा, मी तिच्यावर प्रेम करत नाही. हे सगळं माझ्या प्लॅनप्रमाणे चाललंय. बघ बेटा, विक्रम म्हणाले, तुझ्या मनात काही भावना आहेत का नाही हे फक्त तुलाच माहीत. पण लक्षात ठेव, हे सगळं नाटक तू का करतोयस ते विसरू नकोस. डॅड, मला ठाऊक आहे, मला तिचा व्यवसाय आणि संपत्ती हवी आहे, बाकी काही नाही. काळजी करू नका. वा, मला तुझ्यावर अभिमान वाटतो, विक्रमने समाधानाने म्हटलं. आणि राहुल, आपल्या भावाला मदत कर. ठीक आहे बाबा, राहुलने मान डोलावली. गाडीत राहुल म्हणाला, भाऊ इतका वेळ का घेतोयस? सोनालिकाच्या वेळेस तर काही महिन्यांतच काम झालं होतं, आणि आता जवळपास 1 वर्ष झालंय. अरे वेड्या, अभि गुरगुरला. पांचाली घोष त्या प्रकारची मुलगी नाही. तिचं बालपण रोमॅन्टिक नव्हतं. ती पटकन कुणावर विश्वास ठेवत नाही, म्हणून मी हळूहळू तिचा विश्वास जिंकतोय. ठीक आहे, राहुलने मान्य केलं. तेवढ्यात पंचाली समोर येताच राहुल हसत म्हणाला, हॅलो मिस ब्युटिफुल. पांचालीही हसली. हॅलो मिस्टर हँडसम. पण आपण ओळखतो का? हाय रे दैवा, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही आहात पांचाली घोष, प्रसिद्ध बिझनेस लेडी, राहुलने कौतुकाने म्हटलं. राहुल, झालं का तुझं? अभि चिडून म्हणाला.
अरे अभि, मी तुला इतक्या वेळा फोन केला पण तू फक्त आय एम बिझी असा मेसेज केलास. पंचालीने थोडं नाराज होऊन विचारलं. अगं, हा राहुल आहे, माझा धाकटा भाऊ. 10 वर्षांनी परत आलाय. अभिने ओळख करून दिली. हाय, मी राहुल देवसिंग. तुम्हाला भेटून आनंद झाला. राहुलने हात पुढे केला हस्तांदोलनासाठी, पण अभिने त्याचा हात चापट मारून खाली केला. किती वेळा सांगितलंय तुला, ती तुझी वहिनी आहे. नमस्कार कर आणि तिच्याशी फ्लर्ट करू नकोस. अभि कठोर सुरात म्हणाला. राहुल देवसिंग छान नाव आहे, पांचाली म्हणाली. पण मी तुला देव म्हणेन. चालेल? नक्कीच, राहुल हसत म्हणाला. ओ अभि, पांचाली आठवण करून देत म्हणाली. मी तुला राजदियाच्या लग्नाबद्दल सांगायला फोन केला होता. अजून फक्त आठवडा उरलाय, लक्षात आहे ना? नक्कीच आहे, असं म्हणत अभिने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. एका आठवड्यानंतर राज आणि दिया यांच्या लग्नाचा सोहळा होता. सगळीकडे रंग, सजावट, संगीत सगळं काही अप्रतिम दिसत होतं. पण सौरभच्या डोळ्यांना मात्र एकच चेहरा दिसेनासा झाला होता. सगळ्या रंगांची उधळण असूनही त्याला वाटत होतं जणू त्याच्या जगात फक्त काळा आणि पांढरा उरलाय, कारण ती समोर नव्हती. अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तो वळून बघतो तर राज उभा होता. निळ्या शेरवानीत आणि सोनेरी पागोट्यात राज देखणा दिसत होता. कसा दिसतोय मी? राजने विचारलं. सौरभ शांतपणे म्हणाला, काहीतरी कमी आहे. काय? राज चकित झाला. तुझी वधू, राज हसून म्हणाला. अरे बावळटा, आणि हो, तू तिचा शोध घेतो आहेस ना, ती माझ्या वधूसोबत आहे. सौरभ चेहरा लालसर करत म्हणाला. ओ, म्हणजे पंचाली? तेवढ्यात राजला कुणीतरी बोलावलं म्हणून तो निघून गेला. राज गेल्यावर राहुल आला. भाऊ, राहुल मिश्किलपणे म्हणाला. तुम्हाला नाही वाटत की हे प्रेम नाटक करताना खरंच तुम्हाला पंचालीवर प्रेम झालंय? सौरभ लगेच चिडून म्हणाला. गप्प बस, असं काही नाही. आणि तुला किती वेळा सांगितलं आहे तिला नावाने हाक मारू नकोस, वहिनी म्हण. का? राहुल हसत विचारतो. सौरभ थोडं अडखळत म्हणाला. कारण समजा सगळ्यांसमोर तू नावाने बोललास तर? राहुल गंभीर होत म्हणाला. तुम्ही माना किंवा न माना, तुम्हाला प्रेम झालंय, पण आपल्या भावनांना दाबून ठेवा. बाबांना कळालं तर विचार केला आहे का काय होईल? सौरभ शांतपणे म्हणाला. बाबांना तर तेव्हाच कळेल ना, जेव्हा खरंच मला प्रेम झालेलं असेल. राहुलने काही न बोलता निघून गेला. पण त्याने सौरभच्या मनात विचारांची बीजं पेरली होती. तरीही सौरभ मनाशी ठाम होता की त्याला कुणावरही प्रेम होऊ शकत नाही. दुसरीकडे दियाच्या मेकअप रूममध्ये पांचाली आत शिरताच दिया धावत आली आणि तिला मिठी मारली. नंतर अचानक तिच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसू लागली. काय झालं? पांचालीने विचारलं. दिया गंभीर चेहऱ्याने म्हणाली. तू कुठे आहेस आत्ता? तुझ्या लग्नात आहे, अजून कुठे? पांचालीने हसत उत्तर दिलं. दिया भुवया उंचावत म्हणाली. मग तू ही अशी का दिसतेस, अगदी हळद नसलेल्या भाजीसारखी? पंचाली थोडी गोंधळली. तिने केशरी रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता. यात काय प्रॉब्लेम आहे? मला तर काही चुकीचं वाटत नाही, ती म्हणाली. दिया म्हणाली. तू दिया रॉयच्या लग्नाला आली आहेस, एका डायमंड व्यापाऱ्याची मुलगी, आणि तू दागिने न घालता आली आहेस? लगेच माझ्या स्टायलिस्टकडे जा, कुठलेही बहाणे नकोत. पंचाली नाईलाजाने मान डोलावते. मंडपात पंडितजी वधूला बोलावत होते. सौरभचं हृदय जोराने धडधडत होतं. का ते त्याला स्वतःलाच कळत नव्हतं. आणि तेव्हाच वधू म्हणजे दिया आत आली. तिच्यासोबत पंचालीही होती. पंचालीला पाहताच सौरभ थबकला. ती अगदी परीसारखी भासत होती. राजच्या चेहऱ्यावर दियाला पाहून आलेला आनंद सौरभने पाहिला, पण त्याच्या स्वतःच्या नजरा पंचालीवर खिळल्या होत्या. त्याला वाटलं, ही लग्नाची वेळ असती तर मी पंचालीचीच लग्न केलं असतं. तो स्वतःशीच झगडू लागला. अबे, काय विचार करतोयस? वेडा झाला आहेस का? खरंच तुला पंचालीवर प्रेम झालंय का? त्याने मन बदलायचा खूप प्रयत्न केला, पण निष्फळ ठरला. अखेर त्याला उमगलं. हो, मी प्रेमात पडलोय. मला पंचालीवर खरंच प्रेम झालंय. नंतर लग्न सोहळा संपला. विदाईची वेळ आली. दिया आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन पंचालीला मिठी मारत होती. त्यावेळी पंचालीने तिला आपल्या नात्याबद्दल सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी कॅफेत भेटायला सांगितलं. राजही येणार आहे असं ऐकताच दिया थोडी चकित झाली. पण त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असल्यामुळे तिने काही बोललं नाही. पुढच्या दिवशी कॅफेमध्ये पंचाली आणि आकाश उत्सुकतेने दिया आणि राजची वाट पाहत बसले होते. ते कॉफी ऑर्डर करत होते तेव्हाच दिया आली. हाय गाईज, ती हसत म्हणाली. हाय, खूप छान दिसतेस, पंचालीने तिला कौतुकाने सांगितलं. तर पहिला दिवस सासरमध्ये कसा गेला? अरे ठीक आहे, मला माहिती आहे. तुम्हा दोघांचं लग्न काही दिवसांपूर्वी झालं होतं, पण तुझे सासरे सासूबाई आधी विरोधात होते म्हणून मी विचारलं. दिया प्रेमळपणे म्हणाली. ते खूप चांगले आहेत, मला ते खूप आवडतात. पंचालीने भुवया उंचावत विचारलं.
ओ, पण राज कुठे आहे? तो येतो वाटेतच आहे. पण तू राजला इथे का बोलावलं? आपल्या प्लॅनमध्ये त्याला पण घेते आहेस का? दिया थोडी खटकून म्हणाली. हो, पांचालीने स्पष्ट सांगितलं. कारण मला माहिती आहे तो चांगला मुलगा आहे. तो सौरभसारखा नाही. आणि पुढच्या गोष्टींसाठी आपल्याला त्याची मदत लागेल. दियाने मग शंकेखोर नजरेने आकाशकडे पाहिलं. तुम्ही दोघं त्याच्यावर विश्वास ठेवता का? पंचाली आणि आकाश एकदम म्हणाले. हो. ठीक आहे, तुमची मर्जी. दिया मान डोलावून म्हणाली. तसंच तू राईशी बोललीस का? पंचालीच्या डोळ्यात मायेचं पाणी दाटलं. कालच बोलले. ती विचारत होती, मम्मा कधी येशील परत? मी तिला म्हणाले लवकरच येईन. पण खरं सांगायचं तर मला माहीत नाही मी केव्हा परत जाईन. आणि वरून तेवढ्यात अचानक राज आत आला. त्याने संभाषण ऐकलं होतं. पांचाली? मम्मा? काय बोलतेस? तू माझ्या मित्राला फसवत आहेस का? तुझी मुलगी आहे आणि सौरभला याची कल्पना नाही, राज संतापून म्हणाला. पांचाली शांतपणे म्हणाली. राज, आधी बस आणि माझं पूर्ण ऐक. मग ठरव कोण कुणाला फसवलं. राज गरजला. तू खोटी आहेस आणि तू मला ऐकायला सांगतेस? कधीच नाही. शटअप राज, दिया अचानक ओरडली. खोटी ती नाहीये. तुझा तो महान मित्र सौरव खोटारडा आहे. आता गप्प बस आणि इथेच बस. दिया शांत हो. पंचालीने तिला समजावलं, पण दिया थांबली नाही. ती ठामपणे म्हणाली. हो, पांचालीला एक मुलगी आहे, पण ती तिची स्वतःची मुलगी नाही. राय म्हणजे दितीप्रिया. ही सौरभ आणि सोनालिका यांची मुलगी आहे. राज दचकला. काय बडबड करते आहेस? सोनालिका तर 6 वर्षांपूर्वी कार ॲक्सिडेंटमध्ये मेली आहे. पांचाली हळू आवाजात म्हणाली. नाही राज, शोनाई दी. म्हणजेच सोनालिका दी त्या अपघातात मेल्या नव्हत्या. तो बनावटी अपघात होता. मीच तो प्लॅन केला होता, म्हणूनच तुला तिचं शरीर कधीच सापडलं नाही. राज गोंधळून विचारतो. पण का? तिला मृत्यूचं नाटक का करावं लागलं? पंचाली डोळ्यात वेदना दाटवून म्हणाली. सौरभपासून स्वतःला आणि आपल्या बाळाला वाचवण्यासाठी. सोनालिकाचं लग्न त्याने तिच्या वडिलांच्या संपत्तीसाठी केलं होतं आणि संपत्ती मिळताच तिचा जीव घेण्याचा त्याचा प्लॅन होता. हे तिला समजलं आणि ती माझ्याकडे आली. राजचा आवाज थरथरला. पण तू आणि सोनालिका कशा जोडल्या गेल्यात? पांचाली उत्तरली. सोनालिका दी माझ्या आईच्या मोठ्या भावाची मुलगी होती. ती माझ्या अगदी जवळची होती, पण तिने तुझ्याबद्दल कधी बोललंच नाही. पंचाली आठवणीत हरवून म्हणाली. ती बोलली असावी. तिने कधी तिच्या बहिणींचं नाव घेतलं होतं का? पाखी, जी अभ्यासामुळे तिच्या लग्नाला येऊ शकली नाही. ती पाखी म्हणजे मी. राज स्तब्ध झाला. म्हणजे सौरभने माझ्याशी प्रत्येक गोष्टीत खोटं बोलला? मग सोनालिका आता कुठे आहे? आणि दियाने तिच्या मुलीला तुझी मुलगी का म्हटलं? पंचालीच्या डोळ्यातून अश्रू गळाले. हो, त्याने तुला फसवलं. सोनालिका दी 4 वर्षांपूर्वी कॅन्सरने मेली. मुलगी जन्मल्यानंतर तिला 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर झाला. तिने तिची मुलगी माझ्याकडे सोपवली आणि विनंती केली की तिला सांभाळावं. डॉक्टरांनी सांगितलं की सततचा ताण, वेदना, दुःख यामुळे कॅन्सर झाला आणि त्या ताण, वेदना आणि दुःखाचं कारण होतं तुझा मित्र सौरभ. हे बोलून पंचाली रडू लागली. तिने आपला फोन काढला आणि छोट्या दितीप्रियाचा, जिचं टोपण नाव राय होतं, राधेवरून ठेवलेलं, फोटो दाखवला. पंचालीचा आवाज थरथरला. ही राय आहे? फक्त 5 वर्षांची. तिची आई ती फक्त 6 महिन्यांची असताना मेली. आणि तिच्या या दुःखाची, या एकटेपणाची कारणीभूत कोण? सौरभ. म्हणूनच मी इथे आहे, माझ्या दीच्या मृत्यूचा आणि तिच्या मुलीच्या अश्रूंचा बदला घ्यायला. राज शांतपणे विचारतो. तिला आईवडिलांबद्दल माहिती आहे का? पांचालीने दीर्घ श्वास घेतला. आईच्या कॅन्सरबद्दल सांगितलंय, पण तिच्या वडिलांबद्दल खोटं बोलले. मी तिला सांगितलं की तिचे वडील कार ॲक्सिडेंटमध्ये मेलेत. कोणाच्याही नजरेतून. राजने संभ्रमाने विचारलं. मग मी काय करावं? पांचालीने ठाम सुरात उत्तर दिलं. तू माझ्या प्लॅनमधला सर्वात महत्त्वाचा माणूस होणार आहेस, माझ्या बदल्याचा. यानंतर त्यांनी एकत्र बसून योजना चर्चा केली आणि मग प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेला. सौरभच्या नजरेतून दृष्टिकोन. तो पंचालीच्या घराबाहेर दबा धरून बसला होता. तिच्या ड्रायव्हरने सांगितलं होतं की ती कुठेतरी बाहेर गेली आहे. कुठे गेली असेल न सांगता? हा प्रश्न त्याच्या मनात सतत घुमत होता. तो तिला कॉल करणारच होता तेव्हाच पांचाली आकाशसोबत परतताना त्याला दिसली. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून सौरभ दचकलाच. जणू कुणीतरी मोठं युद्ध जिंकून दोघं परतत होते. आकाशच्या डोळ्यात त्याला घबराट आणि भीती स्पष्ट दिसली. पांचाली काही क्षणांसाठी तणावाखाली दिसली खरी, पण लगेचच तिने आपला तणाव हसऱ्या चेहऱ्यामागे लपवला. काहीतरी ती माझ्यापासून लपवते आहे का? हा विचार सौरभच्या मनात ठामपणे आला. सौरभ, तू इथे काय करतोयस? पंचालीने घाबरलेल्या हसऱ्या चेहऱ्याने विचारलं. तो सहजपणे म्हणाला. अगं, मला आत बोलावणार नाहीस का? पांची? हां, हो हो, नक्की ये. यात, ती म्हणाली.
पण तिच्या चेहऱ्यावरचं अनपेक्षितपणा लपवता येत नव्हता. सौरभ सोफ्यावर बसला. आकाश पाणी पित होता, पण सौरभच्या प्रश्नाने तो दचकला आणि खोकू लागला. पंचाली धावत त्याच्याकडे गेली. सौरभने पुन्हा विचारलं, माझ्यापासून काय लपवत आहात तुम्ही दोघं? काही नाही असं म्हणू नका. तुमच्या वागण्याने स्पष्ट दिसतंय की काहीतरी लपवत आहात. काय आहे ते पंचाली? पंचाली अडखळत म्हणाली, मी काही लपवत नाही. सौरभने टेबलावर हात आपटला. नक्की लपवतेस? सौरभ प्लीज शांत हो. मी खरंच काही लपवत नाही. तू माझ्यावर विश्वास करतोस का? तुला का वाटतं मी खोटं बोलते आहे? सौरभने तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे पाहिलं. मी तुला खोटारडी म्हटलं का? आणि का वाटतं असं विचारतेस? कारण तू मला सौरभ म्हणालीस, अभि नाही. हे ऐकून पंचालीचा चेहरा फिक्का पडला. आकाश घाईघाईत म्हणाला, आम्ही फक्त लंचला बाहेर गेलो होतो. सौरभ कळवटपणे हसला. अरे आकाश, तुला वाटतं मी मूर्ख आहे का? अजून 1 वाजलाही नाही आणि तू म्हणतोस की लंचला गेला होतात? मला काहीही बनवू नका. बोल पंचाली. पंचाली डोळ्यात पाणी आणून म्हणाली, ठीक आहे सांगते, पण आधी शांत हो. अभि, सौरभचा आवाज गरजला. सत्य सांगायचं असेल तरच मला अभिमान, नाहीतर नको. पंचालीने मान खाली घालून सांगितलं, आम्ही राज आणि दियाला भेटायला गेलो होतो. सौरभने डोळे काढत विचारलं, मग यात लपवण्यासारखं काय? अजून काही आहे जे तू सांगत नाही आहेस? पंचाली गालांवरून वाहणारे अश्रू पुसत म्हणाली, हो आम्ही काहीतरी बोललो, पण ते मी तुला सांगू शकत नाही. कृपा करून मला जबरदस्ती करू नकोस. सौरभने टेबलावर जोर देऊन हात आपटला. मला संपूर्ण सत्य हवं आहे पंचाली. पंचाली डोळे पुसत रडत म्हणाली, मी सांगू शकत नाही अभि. कृपया मला समजून घे. ठीक आहे मग सांगू नकोस. सगळं विसरून जा. मला पण विसरून जा, असं म्हणत त्याने आपले डोळे तिच्यावर खेळवले. अभि नको प्लीज, ती रडत म्हणाली आणि तो निघायची तयारी करू लागला. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. दार उघडताच 5-6 वर्षांची एक मुलगी धावत आली आणि पंचालीकडे बघून जोरात ओरडली, मम्मा. हे ऐकून सौरभ अक्षरशः थपकून गेला. मम्मा? त्याला स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. पंचाली गुडघ्यावर बसून तिला मिठी मारते. यावेळेस तिच्या डोळ्यातून खरंच अश्रू वाहू लागले. राय तिच्यासोबत असली की पंचाली आजूबाजूचं सगळं विसरून जायची, आणि यावेळीही असंच झालं. सौरभ मात्र पूर्णपणे गोंधळलेला तिच्याकडे पाहत होता. मम्मा, म्हणजे तुला मुलगी आहे? अजून काय लपवलं आहेस माझ्यापासून? अभिने प्रश्न केला. होय, मीच तिची मुलगी आहे, दितीप्रिया घोष. मिस्टर, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? रायने उत्तर दिलं. पंचालीला हसू आलं, कारण राय तिची हुबेहूब प्रतिकृती होती. पण त्या क्षणी तिचं हसणं शक्यच नव्हतं. राय, नको. पंचालीने तिला थांबवलं. अभि, तसं काही नाही आहे. मी सगळं समजावते. पण आधी राय, तू तुझ्या खोलीत जा आकाशसोबत. मी लगेच येते, तिने सांगितलं. राय आणि आकाश वर गेले. जरी आकाशला तसं जायची इच्छा नव्हती, तरी पांचालीला त्याला दूर पाठवणं गरजेचं होतं. अभि तिच्याकडे पाहत म्हणाला, हो मी ऐकतोय, सांग ना तुझं स्पष्टीकरण. पंचाली थोडा वेळ शांत बसली. अशा परिस्थितीसाठी ती कधीच तयार नव्हती. तिच्या मनात आलं. अभि म्हणाला, पंचाली, तुझं हे मौन मला वेडं करून टाकतंय. मला वेगवेगळ्या गोष्टींचे अंदाज बांधायला लावतंय. जसं की कदाचित तू आधी लग्न केलेलं असेल आणि ती तुझ्या पहिल्या नवऱ्याची मुलगी असेल, किंवा ती तुझी. बस. पांचालीने त्याला थेट एक जोरदार चापट लगावली. अभि, काय बोलतोयस याची तुला काही कल्पना आहे का? हो राय, माझी मुलगी आहे, पण मी तिला जन्म दिला नाही. ती माझ्या दीची मुलगी आहे. पंचाली रागाने म्हणाली, पण लगेचच तिला जाणवलं हे मी काय बोलले. दीची मुलगी? अभि आश्चर्यचकित होऊन विचारतो. हो, शोनाई दी. आठवते का तुला? माझी मोठी चुलत बहीण, जिच्याबद्दल मी नेहमी बोलते. राय ही तिची मुलगी आहे. पंचालीने उत्तर दिलं आणि तिचं मन अजूनच गोंधळलं. अभिने गोंधळलेल्या स्वरात विचारलं, मुलगी? शोनाई दी? मला काहीच समजत नाहीये, सगळं स्पष्ट सांगशील का? पांचालीने दीर्घ श्वास घेतला आणि खरी गोष्ट सांगू लागली. माझ्या आधीचं लग्न तिच्या कॉलेजमधल्या मित्राशी प्रेमविवाहाने झालं होतं. तिच्याकडे खूप मोठी मालमत्ता होती, पण लग्नानंतर 2 वर्षांनी तिला कळालं की ज्या माणसावर तिने मनापासून प्रेम केलं, त्याने फक्त पैशासाठी तिच्याशी लग्न केलं होतं. इतकंच नाही तर तो तिला संपवायचाही प्लॅन करत होता. योगायोगाने मी त्यावेळी तिच्याकडेच होते. तिने मला सगळं सांगितलं आणि मी तिला माझ्यासोबत घेऊन आले. तिच्या नवऱ्याला वाटलं ती मेली आहे, त्यामुळे त्याने तिची सगळी मालमत्ता मिळवली. नंतर आम्ही कोलकात्यात होतो, तेव्हा कळालं की दी प्रेग्नेंट आहे. त्याला सांगायचं होतं, पण आम्ही तिला थांबवलं. काही महिन्यांनी कळालं की तिला कॅन्सर 3ऱ्या स्टेजवर आहे. राय फक्त 6 महिन्यांची होती तेव्हा ती गेली, आणि त्यानंतर मीच तिची आई झाले. आम्ही रायला सांगितलं की तिचे बाबा अपघातात गेले. पंचालीच्या ओठांवरून हे शब्द अलगद निघत होते, पण तिच्या डोळ्यात मात्र आठवणींचं दुःख दाटलं होतं.
ती गोष्ट खरी होती, पण एक गोष्ट सोडून. तिने तिचं खरं नाव लपवलं होतं. अभि तिच्याकडे थक्क होऊन पाहत होता. त्याला जाणवलं ती खोटं बोलत नाही. ओह, माफ कर पांचे, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुला चुकीचं समजलं, तो अपराधीपणे म्हणाला. पंचाले पुढे जाऊन त्याला मिठी मारते. ठीक आहे अभि, प्रत्येक नात्यात गैरसमज होतात, पण त्यांचा निकाल काढणं गरजेचं असतं, ती म्हणाली. तो आपल्या गालावरून हात फिरवत म्हणाला, पण तुझी चापट खूप जोरदार होती, अजूनही दुखतंय. तू त्याच्या पात्र होता, ती हसत म्हणाली. काय? असो, माझी आणि रायची पहिली भेट फारशी चांगली झाली नाही. मला वाटलं तू आम्हाला नीट ओळख करून देशील, तो थोडा संकोचून म्हणाला. आजच? नंतर करीन मी ओळख, पंचालीने टाळण्याचा प्रयत्न केला. नाही आजच, अभिने ठामपणे सांगितलं. अनिच्छेने पंचाली मान्य करून वर गेली. ती आत शिरताच राय तिच्यावर उडी मारत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर 1000 किसांचा वर्षाव करू लागली. ती हसत पलंगावर बसली आणि तिने पाहिलं की आकाश गाढ झोपलेला होता. याला काय झालं, तिने रायला विचारलं. राय हसून म्हणाली, तो मला झोपवायला लोरी गाळत होता, पण उलट तोच झोपला. हा आकाश पण ना. उफ. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.